राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपयांची मदत देण्यासाठी जी.आर. पारित। राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा महत्त्वाचा शासन निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे 7 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तब्बल 1,765 कोटी 22 लाख रुपयांचा आर्थिक आधार मिळणार आहे। जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या शेतकऱ्यांना बियाणे आणि इतर शेती खर्चासाठी हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। ही मदत जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार असून एकाच हंगामात एकदाच ही अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विशेष मदतीचं पॅकेज जाहीर करताना NDRFच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचं सांगितलं होतं। त्याच अनुषंगाने ही निधी मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टरसाठी नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांना आणखी 1 हेक्टरसाठी रब्बी हंगामाची मदत मिळणार आहे। जिल्हानिहाय निधी वाटप पुढील प्रमाणे: सातारा जिल्हा 5 कोटी 80 लाख, नाशिक जिल्हा 302 कोटी 28 लाख, धुळे जिल्हा 11 कोटी 61 लाख, नंदुरबार जिल्हा 0.45 कोटी, जळगाव जिल्हा 270 कोटी 92 लाख, अहिल्यानगर जिल्हा 626 कोटी 26 लाख, अमरावती जिल्हा 547 कोटी 87 लाख निधी मिळणार आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल। तसेच त्यांच्या पिकांची पुनर्लागवड आणि शेतीची तयारी सुलभ होईल। राज्य सरकारच्या या निर्णयाचं शेतकऱ्यांचं स्वागत होत आहे।